हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू एसके सर्स मॅथ्स अकॅडमी. आज आपण लास्ट ऍप्लिकेशन बघणार आहोत डिफरन्शियल इक्वेशनचं, जे आहे फोरियर्स लॉ ऑफ हीट कंडक्शन, म्हणजेच वन डायमेन्शनल हीट कंडक्शन. तर आता याच्यामध्ये फोरियर लॉ बघायचं आहे आपल्याला. डायरेक्ट आपण काय करणार आहोत, फोरियर लॉचं स्टेटमेंट बघणार आहोत. सो फोरियर लॉचं स्टेटमेंट इथं लिहिलंय मी. काय आहे? द रेट ऑफ हीट कंडक्शन, द रेट ऑफ हीट कंडक्शन पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर ग्रेडियंट. याच्यातल्या बऱ्याचशा टर्म्स आपल्याला माहित नाही, त्याच्यामध्ये त्याचा अंडरस्टँडिंग समजा होणार नाही. आता मी प्रत्येक टर्म एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार. पहिला मुद्दा, रेट ऑफ हीट कंडक्शन म्हणजे तुमच्याकडे समजा जे काही हीट कंडक्ट होतीये तर त्याचा जो रेट आहे त्याला आपण काय म्हणतो, रेट ऑफ हीट कंडक्शन. आणि इथं नेसेसरीली आपण आता डिनोट करणार आहोत, आपण डिनोट करणार आहोत क्यू ह्या लेटरने. काय डिनोट करणार आहोत? रेट ऑफ हीट कंडक्शन. ठीक आहे. सो क्यू काय डिनोट करतोय? रेट ऑफ हीट कंडक्शन. त्याच्यानंतर दुसरं आहे पर युनिट एरिया. पर युनिट एरिया, आता आपल्याला माहिती आहे सगळ्यांना पर युनिट एरिया म्हणजेच काय. समजा ए जर आपण डिनोट करत असू कशासाठी, एरिया डिनोट करण्यासाठी, तर पर युनिट एरिया म्हणजे रेट ऑफ हीट कंडक्शन पर युनिट एरिया म्हणजे काय होणार आहे, क्यू अपॉन ए असं होणार आहे. त्याच्यानंतर पुढे काय, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर ग्रेडियंट. आणि दुसरा महत्वाचा, ही कन्सेप्ट थोडीशी वेगळी आहे, तर ते पहिल्यांदा समजून घेऊयात. नोटेशन काय, डी टी बाय डी एक्स, याला आपण म्हणणार आहोत टेम्परेचर ग्रेडियंट. काय म्हणणार आहोत याला? टेम्परेचर ग्रेडियंट. फाईन. आता टी कळाला असेल तुम्हाला, टी फॉर टेम्परेचर, एक्स काय आहे आणि टेम्परेचर ग्रेडियंट नक्की काय आहे. तर टेम्परेचर मधला जो काही डिफरन्स पडतो ना, म्हणजे जसं आपण एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जाऊ तसं टेम्परेचर मध्ये जो काही डिफरन्स पडत जाईल विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स, तर त्याला टेम्परेचर ग्रेडियंट असं बोलायचं. तो जो काही डिफरन्स पडेल ना टेम्परेचर मध्ये त्याला टेम्परेचर ग्रेडियंट असं म्हणायचं. म्हणजेच काय, चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. काय, चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स, याला आपण टेम्परेचर ग्रेडियंट असं म्हणतो. म्हणजे एक्स काय डिनोट करतो, नेसेसरीली डिस्टन्स डिनोट करतो. आणि आता लक्षात ठेवायचं, डिस्टन्स म्हणजेच काय, समजा तुमच्याकडे, लक्षात घ्या, समजा तुमच्याकडे, आता आपण जे एक्झाम्पल बघणार आहोत ना, तर त्यानुसार आपल्याला याचं मॉडिफाईड व्हर्जन वापरायचंय. मग ज्यावेळी तुमच्याकडे एखादा पाईप असेल आणि तुम्ही ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंटकडे असं जाताय, तर ह्या ठिकाणी मी काय घेणार, समजा हा सर्कल, तुम्हाला सर्कल दिसतोय, तर रेडियस झाली, काय झाली ही रेडियस. तर तुम्ही ह्या ठिकाणचं टेम्परेचर मोजणार, ह्या आउटरचं पण टेम्परेचर मोजणार. मग ह्यामध्ये जो काही चेंज पडेल, बरोबर ना, चेंज होईल. आणि तो चेंज काय आहे, टेम्परेचर मध्ये होणारा चेंज कशावर डिपेंड आहे, डिस्टन्सवर डिपेंड आहे. मग ह्या ठिकाणी काय आहे, आर हे डिस्टन्स आहे. मग त्यावेळेस आपण मॉडिफाईड व्हर्जन कसं वापरणार, डी टी बाय डी आर. काय वापरणार, डी टी बाय डी आर. का आर वापरतोय, डिस्टन्स कशाने दाखवतोय, ते रेडियसने, म्हणून इथे काय लिहिणार आपण, असं त्याचं मॉडिफाईड व्हर्जन आहे. ठीक आहे. मग आता आपण स्टेटमेंटचं ऍक्च्युअल मॅथमॅटिकल प्रेझेंटेशन कसं आहे ते आपण बघणार आहोत. सो आपण जे लिहिलंय तर त्याच्यासाठी आपल्याला मॅथमॅटिकल प्रेझेंटेशन कसं देता येईल बघा. काय सांगितलंय, रेट ऑफ हीट कंडक्शन पर युनिट एरिया म्हणजे काय, क्यू पर युनिट एरिया म्हणजे काय, क्यू बाय ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे डी टी बाय डी एक्स. बरोबर. आता इथे प्रोपोर्शनॅलिटीचं साइन आहे. आपल्याला जर प्रोपोर्शनॅलिटीचं साइन रिमूव्ह करायचं असेल तर आपण काय लिहिणार आहोत, क्यू बाय ए इज इक्वल टू मायनस के. हा मायनस के काय आहे, यालाच आपण काय म्हणतो, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट किंवा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ओके. सो मायनस के आणि मग आपण लिहिणार डी टी बाय डी एक्स. फाईन. सो आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, क्यू बाय ए इज इक्वल टू मायनस के डी टी बाय डी एक्स. आणि हाच आहे आपला फोरियर लॉ ऑफ हीट कंडक्शन. ओके. मायनस के काय आहे, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. मायनस का घेतो, कारण नॉर्मली टेम्परेचर मध्ये काय होतं, ड्रॉप आपल्याला दिसतो, म्हणजे टेम्परेचर डाऊन होत राहतं. म्हणून आपण निगेटिव्ह घेतोय, कारण टेम्परेचर कमी कमी होत जाणार आहे विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स, म्हणून मायनस के आपण घेतलेलं आहे. याचा यूज करायचा आहे आणि आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करायचे. आता प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी काही स्टेप्स ज्या आहेत त्या ऑलरेडी आत्ताच सांगून ठेवतो, म्हणजे जेणेकरून त्या आपल्याला प्रत्यक्ष प्रॉब्लेम मध्ये डायरेक्टली वापरता येतील. मग हे दिसतंय तुमच्याकडे, तर त्याच्यासाठी इथे ए हा एक महत्वाचा विषय आहे. ए काय आहे, तर ते ए काय आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला सांगतो की नॉर्मली आपण जे प्रॉब्लेम्स बघणार आहोत
तर ते प्रॉब्लेम जे आहेत ते स्टीम पाईपच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स बघणार आहोत. म्हणजे स्टीम पाईप माहिती आहे सगळ्यांना, एक पाईप असतो त्याच्यातनं स्टीम पास होत असते आणि मग त्या संदर्भात त्याला वरनं इन्सुलेटर म्हणजे कव्हरिंग वगैरे असतं आणि त्या टाईपचे प्रॉब्लेम्स आपल्याला बघायचे. मग आता त्या केसमध्ये तुम्ही जेव्हा पाईप विचारात घेता तेव्हा दोन प्रकारचे पाईप असू शकतात. पहिला पाईप जो आहे तो आपण त्याचा जर असा क्रॉस सेक्शन घेतला तर आपल्याला माहिती आहे कुठलाही पाईप जो आहे तो कसा दिसणार आहे, सर्क्युलर दिसणार. असा कट केला, हा समजा पाईप आहे आणि असा कट केला तर आपल्याला काय दिसतं, इकडे सर्क्युलर दिसतंय, बरोबर ना. मग हा सर दोन प्रकारचे पाईप. समजा हा पाईप जर सॉलिड असेल म्हणजे भरीव असेल, हा पाईप जर सॉलिड असेल तर त्याचा क्रॉस सेक्शन आपल्याला असा भरीव दिसणार आहे. मग त्या केसमध्ये ह्या क्रॉस सेक्शनचा एरिया आपल्याला विचारात घ्यायचा असेल तर आपण तो एरिया घेणार आहोत पाय आर स्क्वेअर. काय घेणार एरिया? पाय आर स्क्वेअर. का? कारण हा जो तुमचा दिसतोय सर्क्युलर पार्ट दिसतोय किंवा हा जो पाईप दिसतोय तर तो काय आहे, सॉलिड आहे, बरोबर. काय आहे हा? सॉलिड. पण आता जेव्हा आपण हॉलो पाईप म्हणतो म्हणजे ज्याच्यानं स्टीम वगैरे किंवा वॉटर वगैरे काय पास होतं तेव्हा तो काय असतो, हॉलो असतो, बरोबर ना, हॉलो असतो. सो तर त्या केसमध्ये असा तो पाईप असेल, बरोबर ना, असा तो काय असणार आहे, पाईप असणार आहे. मग त्या केसमध्ये जो एरिया घ्यायचा आहे आपल्याला तो एरिया म्हणजे आतमध्ये तर सगळं मोकळंच आहे, तो एरिया नाही कॅल्क्युलेट करायचा. एरिया म्हणजे ह्या आउटर ही जी लाईन आहे ती, आणि ती लाईन म्हणजेच काय, सर्कम्फरन्स आहे आपल्याला माहिती आहे. आणि मग त्याचा एरिया म्हणजेच काय असणार आहे, 2πr असा फॉर्म्युला आहे त्याचा. ठीक आहे. तर आपल्याला नेहमी कुठला घ्यायचा आहे, जर जेव्हा जेव्हा आपल्याला स्टीम पाईप सांगितलं जाईल तेव्हा आपण हा फॉर्म्युला वापरणार आहोत. ठीक आहे. सो नेसेसरीली 99% आपल्याला किंवा अगदी 100% म्हटलं तरी चालेल, आपल्याला जे प्रॉब्लेम विचारले जातात तर ते ए ची व्हॅल्यू काय घ्यायची, 2πr घ्यायची. लेट्स सी द फर्स्ट प्रॉब्लेम बेस्ड ऑन फोरियर्स लॉ ऑफ हीट कंडक्शन. आता मी तुम्हाला सांगतो पहिलंच की याच्यात दोन मेथड्स आहेत बरं का. तर मी एक मेथड तुम्हाला आता सांगणार आहे जी थोडीशी तुम्हाला कम्पॅरेटिव्हली सोपी वाटू शकते आणि लवकर कॅल्क्युलेशन्स होणार आहेत. कुठल्याही मेथडने केलं तरी काय अडचण नाही, पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला तुम्हाला पटपट करता येईल अशी कुठली मेथड आहे तर त्या मेथडने आपण जाणार आहोत. ठीक आहे. बाकी कॅल्क्युलेशन्स तर दोन्ही मेथडमध्ये पण आहे. मग पहिल्यांदा क्वेश्चन काय आहे नीट रीड करूयात. स्टीम पाईप आहे, त्याचा डायमीटर आहे 40 सेंटीमीटर, बरोबर. एक पाईप आहे स्टीम पाईप, असा आपण त्याचा क्रॉस सेक्शन घेतला आणि त्याचा डायमीटर किती आहे, त्याचा डायमीटर आहे 40 सेंटीमीटर, बरोबर. आता 40 सेंटीमीटर डायमीटर याचा मिनिंग असा झाला, त्याची रेडियस जी आहे ती रेडियस किती आहे, त्याची रेडियस आहे 20 सेंटीमीटर, बरोबर. काय आहे त्याची रेडियस, 20 सेंटीमीटर आहे, बरोबर. मग आता पुढे काय सांगितलंय, त्या पाईपचं किंवा त्या स्टीमचं टेम्परेचर किती आहे, 150 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे याच्यामध्ये जे काही स्टीम आहे त्याचं टेम्परेचर आहे 150 डिग्री सेल्सिअस, बरोबर. म्हणजे जेव्हा रेडियस 20 तेव्हा टेम्परेचर आहे 150 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर पुढे सांगितलंय की त्याच्यावर एक प्रोटेक्टिंग कव्हरिंग आहे आणि कव्हरिंगची जी काही थिकनेस आहे ती किती, 10 सेंटीमीटर आहे, बरोबर. तर 10 सेंटीमीटर त्याची थिकनेस आहे. सो त्याच्यावर समजा अशा प्रकारचं एक कव्हरिंग आपण जर विचारात घेतलं, फाईन, हे त्याच्यावरचं कव्हरिंग आहे समजा. हे कव्हरिंग जे आहे त्या कव्हरिंगचं थिकनेस किती सांगितलेली आहे, हा जर पुढचा पार्ट जर आपण विचारात घेतला एवढा पार्ट तर ते आहे 10 सेंटीमीटर. किती आहे ते, 10 सेंटीमीटर. आणि मग टोटल इथून तर इथपर्यंत किती झालं, 30 सेंटीमीटर झालं. आणि पुढे सांगितलंय इफ द टेम्परेचर ऑफ आउटर सरफेसचं जर टेम्परेचर आपण विचारात घेतलं तर ते टेम्परेचर किती आहे, 30 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इथं बाहेर आलात तर टेम्परेचर किती असणार आहे, 30 डिग्री सेल्सिअस. किती आहे, 30 डिग्री सेल्सिअस. क्वेश्चन नीट समजून घेऊयात पहिल्यांदा आपण, मग गोष्टी सोप्या होणार आहेत. आणि मग सांगितलंय फाइंड द टेम्परेचर ऍट अ डिस्टन्स 25 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. मग आता तुम्हाला सगळ्यांना कळलं हे पूर्ण डिस्टन्स किती आहे, 30 सेंटीमीटर आहे आणि त्यांनी सांगितलं सेंटर पासून 25 सेंटीमीटर ह्या डिस्टन्सवर नक्की टेम्परेचर किती असेल, असा क्वेश्चन आहे. मग आपल्याला काय करायचंय, याचाच मिनिंग असा झाला मित्रांनो, 20 इथे 10 आहे म्हणजे 25 सेंटीमीटर म्हणजे काय होणार, हे 20, बरोबर. हे 20 सेंटीमीटर आणि वर त्या याच्यातला हाफ पार्ट, बरोबर ना. सो एवढं जे डिस्टन्स असणार आहे ते डिस्टन्स किती असणार आहे, 25 सेंटीमीटर. किती असणार आहे, 25 सेंटीमीटर. आता मला वाटतं ह्या डायग्रामवरून व्यवस्थित आयडिया क्लिअर झालेली आहे आपल्याला नक्की विषय काय आहे. ठीक आहे. आणि मग जेव्हा 25 सेंटीमीटर असेल तर ह्या पॉइंटला, ह्या मिड पॉइंटला, त्या कव्हरिंगच्या मिड पॉइंटला टेम्परेचर किती असेल, असा सरळ सरळ क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. आता एवढी मांडणी झाल्यानंतर हे सगळं आपण एका व्यवस्थित टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहिणार आहे गिवन मध्ये.
आता तुम्हाला हे तर कळालंच की याच्यामध्ये कुठल्या कुठल्या दोन गोष्टींचा विचार आपण करणार आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे डिस्टन्स, म्हणजेच आता या ठिकाणी रेडियस आपण ज्याला म्हणतो. सो रेडियस आहे ती सेंटीमीटरमध्ये आणि ह्या बाजूला टेम्परेचर असणार आहे डिग्री सेल्सिअस. मग आता इथे सांगा, जेव्हा रेडियस पहिल्यांदा किती होती 20, दिलेल्या क्वेश्चनची माहिती इथे लिहिली, म्हणजे 20 सेंटीमीटर जेव्हा रेडियस असेल तेव्हा टेम्परेचर किती आहे 150 डिग्री सेल्सिअस. जेव्हा आउटर सरफेस म्हणजे जे कव्हरिंग आहे त्याच्या आउटरचा जर विचार केला तर पूर्ण डिस्टन्स किती होतंय 20 + 10 किती झालं ते 30, आणि त्यावेळी टेम्परेचर किती आहे 30 डिग्री सेल्सिअस. करेक्ट, 30 डिग्री सेल्सिअस. आता महत्वाचं आपल्याला एक्सपेक्टेड आहे ह्या कव्हरिंगच्या मिड पॉइंट पर्यंतचं टेम्परेचर शोधायचं. मग त्यावेळी डिस्टन्स किती सांगितलंय आता 25, आणि टेम्परेचर टी माहित आहे का आपल्याला, नाही. सो टी ची व्हॅल्यू माहित नाही, ती तर शोधायची, हे आपलं टार्गेट. मग आता याच्यासाठी आपल्याला फुरियर्स लॉ ऑफ हीट कंडक्शन वापरायचा आहे. सो सेकंड स्टेप जी आहे ही तुमची फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप मध्ये आपण लिहिणार बाय फुरियर्स लॉ ऑफ हीट कंडक्शन. काय आहे फुरियर लॉ, तुम्हाला सांगितलं ऑलरेडी मी की रेट ऑफ हीट कंडक्शन पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ग्रेडियंट, असं बरोबर. आता पण लक्षात ठेवा टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय, चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. आता डिस्टन्स कोणाच्या भाषेत आहे, रेडियसच्या भाषेत आहे बरोबर, आरच्या भाषेत आहे, आर वापरणार, म्हणून मी तर काय वापरतोय आर वापरतोय. मग याचंच एक व्हर्जन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, याच्यामध्ये कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इंट्रोड्यूस करतो. सो हे व्हर्जन येतं मायनस क्यू, इथे झालं मायनस के डी टी बाय डी आर बरोबर. आणि मग याचंच पुढचं व्हर्जन आहे, काय व्हर्जन आहे, क्यू इज इक्वल टू, हा ए इकडे गेला, सो मायनस के इंटू ए डी टी बाय डी आर बरोबर. सो क्यू आपल्याला अशा पद्धतीने मिळाला. आता हे झाल्याच्या नंतर पुढे आपण काय करणार आहोत, ए ची व्हॅल्यू ठेवायची आहे. सो ए काय ठेवूयात ते मला सांगा. ए जो आहे, आता हा जो आहे हॉलो पाईप आहे, म्हणजे एरिया जेव्हा विचारात घेणार तेव्हा काय ठेवायचं असते 2πr बरोबर, 2πr. आणि मग जेव्हा 2πr ठेवू तेव्हा आपल्याकडे काय मिळेल, क्यू इज इक्वल टू मायनस के आणि 2πr असं लिहिणार आपण dt बाय dr. मग आता दोन व्हेरिएबल आहे, टी आहे आणि आर आहे, तर यांना व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये लिहायचं, कारण त्याचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचंय बरोबर. इंटिग्रेशन साठी व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म लागतो. आता इथे आपल्याला dr कडे डिनॉमिनेटरला दिसतो, समजा क्यू इथे जागेवरच ठेवला आणि ह्या ठिकाणी k 2π सगळे कॉन्स्टंट बरोबर. मग याच्यात आर हाच व्हेरिएबल आहे, इथे dr म्हणजे आर हा व्हेरिएबल आहे. आर इकडे न्यूमरेटरला होता, त्याला इकडे घेऊयात आपण. त्याला जर इकडे घेतलं तर काय होणार आहे बघा, तो डिनॉमिनेटरला येईल बरोबर, आर डिनॉमिनेटरला, आणि dr डिनॉमिनेटरला होता तो कुठे जाईल, न्यूमरेटरला जाईल बरोबर. dr असं आलं इज इक्वल टू मायनस साइन 2π k आणि इकडे dt असं आलेलं आहे बरोबर. आता पुढे हे जर सॉल्व्ह करायचं असेल आपल्याला तर व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म दिसतोय, म्हणून याला आपण म्हणणार व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. आणि त्याच्यानंतर याचं काय घ्यायचं आहे, इंटिग्रेशन घ्यायचंय. सो इंटिग्रेशन घेतलं क्यू डी आर बाय आर इज इक्वल टू इंटिग्रेशन मायनस 2π k dt. बट आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2π k आणि क्यू कॉन्स्टंट आहेत, कॉन्स्टंट बाहेर लिहिला. सो डी आर बाय आर इज इक्वल टू इंटिग्रेशन, त्याच्याऐवजी इंटिग्रेशनच्या बाहेर लिहूयात हे अगोदर मायनस 2π k इंटिग्रेशन dt बरोबर. आता याचा यूज करायचा आहे आपल्याला, ठीक आहे. ह्याच गोष्टीचा आपल्याला मल्टिपल टाइम्स यूज करायचा आहे. समजा तुम्ही याला ए असं नाव दिलेलं असेल, काय नाव दिलंय ए. आता इथून पुढची महत्वाची स्टेप आहे बघा, स्टेप नंबर 3. ह्या स्टेप नंबर 3 साठी तुम्ही आता याचं स्पेसिफिक इंटिग्रेशन घ्यायचंय बरोबर ना. तर इथे पहिली कंडिशन जी आहे, ओके, सो बाय कंडिशन 1 इथे लिमिट पॉइंट्स पुट करायचे. मग बघा क्यू इंटू, इथे बघून घ्या काय आहे, तर इथे आपण लिमिट पॉइंट्स घेणार आहे त्याचे. तर ते कसं घ्यायचंय बघा, 30 to 20 असं घ्यायचंय.
आता मग ह्या बाजूला dr/r इज इक्वल टू -2πk इंटिग्रेशन. इथं जर 30 to 20 घेतलंय तर आता इथे काय घेणार 30 to 150. सो 30 to 150 आणि पुढचं जे आहे ते dt सॉल्व्ह करूयात. आता हे डेफिनेट इंटिग्रल आहे, इथं कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन इंट्रोड्यूस करायचं नाही. सो काय येणार आहे लॉग, बरोबर. याचं इंटिग्रेशन काय तर लॉग डी म्हणजे 1/r इंटिग्रेशन लॉग आर येणार, बरोबर, लॉग आर. ठीक आहे. सो त्याचं लिमिट पॉईंट्स आहेत 30 to 20 इज इक्वल टू -2πk. इथे फक्त टी आहे, तो फक्त त्याचा इंटिग्रेशन ऑफ dt काय तर टी येणार. सो ते आहे 30 to 150, बरोबर. आता याच्यामध्ये क्यू लॉग आर आहे, तर हा नॅचरल लॉग घ्यायचा, लक्षात ठेवायचा, ln घ्यायचं ln. सो काय येणार आहे बघा, इथे येईल तुमच्याकडे, समजा आपण इथेच समजण्यासाठी ln लिहून टाकू म्हणजे कन्फ्युजनच राहणार नाही, ln. सो इथे येणार आहे ln अपर लिमिट 20 मायनस ln 30. सो दिस इज इक्वल टू -2πk. इकडे येणार आहे 150 मायनस 30, बरोबर, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आता आपल्याला कॅल्क्युलेटर घ्यावं लागेल आणि कॅल्क्युलेटरवर ह्या सगळ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट कराव्या लागतील. कोणाची व्हॅल्यू काढायची तर लक्षात ठेवा, पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला क्यू ची व्हॅल्यू काढायची असते. तर आपल्यासाठी हा पार्ट महत्वाचा आहे, -2πk. याची व्हॅल्यू आताच एकदा कॅल्क्युलेट करून ठेवायची आणि ती पुढे लागणार आहे मल्टिपल टाइम्स. आता हे जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही क्यू आणि हे जर तुम्ही एका सिंगल क्लिकवर ln 20 मायनस ln 30 असं कॅल्क्युलेट केलं तर त्याचा आन्सर येतं मायनस साइन येणार ऑब्व्हियसली. त्याचं आन्सर येतं 0.4054 असं आन्सर आलं. दिस इज इक्वल टू, आता हे -2 वगैरे सगळं लक्षात घ्या, -2 साईडला कॅल्क्युलेशन करून दाखवतो, 2 इंटू 3.14 इंटू के ची व्हॅल्यू दिलेली 0.0012. मी नाही लिहिलेली मानाने, इथं के ची व्हॅल्यू दिली 0.0012. ह्या सगळ्या सगळे कॅल्क्युलेशन जेव्हा एकत्र करू आपण, ठीक आहे, तेव्हा आपलं याचं जे आन्सर आहे 2 इंटू 3.14 इंटू 0.0012. सो याचं आन्सर जे आहे ते येतं 0.0075. हे लक्षात ठेवायचं आहे कारण याचा उपयोग होणार आहे पुढे, 2πk याचा आन्सर हे येतं, हे पुढे लागणार आहे आपल्याला. सो हे आन्सर इथं लिहिलं आपण 0. आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे 0.0075 आणि त्याला मल्टिप्लाय करायचं 120 ने. साइन आहे तर मायनस, बरोबर ना. आता हे मायनस आणि मायनस निघून जाणार, कॅन्सल होणार. सो फायनली आपला आन्सर जे आहे क्यू इज इक्वल टू, बघा हे जे याची काही गोळाबेरीज होईल त्याचं ते आन्सर लिहूयात आपण. जे येणार आहे 0.0075 इंटू 120, बरोबर. आणि त्याला जे आन्सर येईल त्याला डिव्हाइड करायचे कशाने, ह्या आन्सरने. म्हणजेच आपलं आन्सर येणार आहे डिवाइडेड बाय 0.4054. सो माझं आन्सर क्यूचं जे आहे ते आन्सर आलेलं आहे 2.2200. ठीक आहे, हे कोणाचं आन्सर आहे, क्यूचं आलेलं आहे आन्सर. ठीक आहे. स्टेप नंबर 4, त्याच्यामध्ये आता टी कॅल्क्युलेट करायचं आहे आणि टी कॅल्क्युलेट करण्यासाठी महत्वाचं काय बघा, इथे आपण काय म्हटलं, बाय कंडिशन 1 म्हटलं ना, तर ऍक्च्युअली काय म्हणायला पाहिजे, बाय कंडिशन 1 and 2 म्हणायला पाहिजे. आणि इथे बाय कंडिशन 1 and 3. आणि आता बघा 1 and 3, आता ह्या काय करायचंय, पुट कंडिशन 1 and 3 इन ए असं म्हणूयात आपण, इन ए मध्ये पुट करूयात. मग ए मध्ये पुट केल्यावर काय येईल, क्यू इंटू इंटिग्रेशन काय येणार आहे ते इंटरेस्टिंग आहे, हे व्यवस्थित करायचं आहे. 20 to 25 हे थोडंसं रिव्हर्स करतोय, लक्षात घ्या. मागाशी काय घेतलं होतं, 30 to 20 घेतलं होतं, आता 20 to 25. सो काय लिहिणार आपण, 20 to 25 dr/r
इज इक्वल टू -2πk इंटिग्रेशन घ्यायचंय. आता हे जर 20 to 25 घेतलं तर हे काय लिहायचंय 150 मायनस टी, सॉरी 150 to t असं लिहायचंय dt. सो क्यू याचा आन्सर ऑब्व्हियसली येणार आहे. आता lnच लिहू आपण डायरेक्ट, ठीक आहे. ln काय येणार आहे, ln r, बरोबर ना. आणि त्याचे लिमिट्स पॉइंट्स लिहून टाकायचे 20 to 25 इज इक्वल टू -2πk. इथे बघा इंटिग्रेशन टीचं फक्त डीटीचं फक्त टी येतं 150 to t असं लिहायचं. आता हे कॅल्क्युलेशन जे आहे ते क्यूची व्हॅल्यू वगैरे पुट करायची, सगळं करायचं. आता क्यूची व्हॅल्यू जी आहे ती इकडे पुट करायची 2.22. इथे तुमच्याकडे ln ची व्हॅल्यू येणार आहे ln अप्पर लिमिट 25 मायनस ln 20. इथे नीट पॅरेंथेसिस टाकायची. इथे जर कॅल्क्युलेटरमध्ये जर नीट तुम्ही ब्रॅकेट टाकली नाही तर चुकणार आहे, बरोबर. आता -2 इथे बघा मायनस साइन आहे. समजा 2πk चं डायरेक्ट आन्सर काय आहे हे माझ्याकडे आहे, मी मगाशी कॅल्क्युलेट केलं. 2πk चं आन्सर काय 0.0075 0.0075. आणि टी चं आन्सर कसं काढणार मी सांगा, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, सो टी मायनस 150. हे सगळं जेव्हा मी कॅल्क्युलेटरमध्ये टाकल, तेव्हा माझा आन्सर काय येणार आहे बघा. मी आत्ताच तुम्हाला इथं दाखवलं होतं ते, ठीक आहे. तर आता परत करतो मी 2.2200 आणि ब्रॅकेटमध्ये ln 25 मायनस ln 20. फाईन. सो माझं हे आन्सर आले. काय आन्सर आहे मग 0.4953. सो दिस इज इक्वल टू मायनस, आणि आता लक्षात घ्या तुम्हाला टी -150 ह्याच बाजूने ठेवायचं, मायनस साइन जरा राहू देत तिकडे. सो काय इकडे आन्सर काय लिहिणार तुम्ही टी -150, बरोबर. आणि हवं तर समजा तुम्ही हे सगळं इकडे घेतलं तरी चालेल, म्हणजे 0.0075. फाईन. आता तो मायनस साइन तुम्ही इकडे घेतला असता तरी चालला असता. समजा तसं करूयात आपण, मायनस साइन इकडे घेतलं. आता ह्या दोघांचं जर आपण डिव्हिजन केली तर आपल्याला आन्सर काय येते बघा 0.4953 डिवायडेड बाय 0.0075, बरोबर. काय आन्सर आलंय 66.04 मायनस साइन इज इक्वल टू टी -150. कोणाची व्हॅल्यू काढतोय टीची. मग आता टीची व्हॅल्यू पाहिजे असेल तर टीला जागेवर ठेवा, ह्या 150 ला इकडे घ्या, तो काय होईल प्लस होऊन येईल इकडे. 150 मायनस 66.04. ओके. मग आता हे परत एकदा कॅल्क्युलेटरवर करावं लागेल आपल्याला. सो आन्सर आलेला आहे 83.96 इज इक्वल टू टी. सो आपल्याला अशा पद्धतीने टीचं आन्सर मिळालेलं आहे 83.96, म्हणजेच टी इज इक्वल टू 83.96 डिग्री सेल्सिअस. फाईन. सो अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करणं एक्सपेक्टेड आहे. आता बऱ्याच जणांना हे ट्रिकी वाटू शकतं, पण हे का सांगतोय मी, त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये तुम्हाला एकदा हे कॅल्क्युलेशन केलं, एकदा तुम्ही लिहून ठेवलं की त्याच्यानंतर रिपीटेड कॅल्क्युलेशन आहे, सेम कॅल्क्युलेशन परत परत करायचे. सो हे थोडंसं इझी आहे. अजून एक महत्त्वाचा विषय, बऱ्याच वेळा तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला ही म्हणजे ही कंडिशन आणि डायरेक्ट ही कंडिशन असंच दिलेलं असेल समजा, ओके, किंवा दोनच कंडिशन दिलेल्या असेल आणि हीट लॉस शोधायला सांगितलं. हीट लॉस म्हणजे काय क्यू. मग त्यावेळी हीट लॉस जर फक्त काढायचं असेल तर टेम्परेचर काढायची गरज नाही. त्या केसमध्ये फक्त हीट लॉस काढला आणि आन्सर येऊन गेलं तुमचं. सो त्यावेळी शॉर्टकट पडेल तुम्हाला. आपण अजून काही प्रॉब्लेम घेऊया जेणेकरून इलस्ट्रेट होईल. डोंट वरी. दिस इज द सेकंड प्रॉब्लेम बेस्ड ऑन फुरियर्स लॉ ऑफ हीट कंडक्शन. क्वेश्चन रीड करणं फार गरजेचं आहे माय डिअर स्टुडंट्स, कारण जर अंडरस्टँड झालं तरच आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार आहे. आता मी प्रोसिजर शिकवली पहिल्या प्रॉब्लेमला, पण मला माहिती आहे बऱ्यापैकी काय झालेलं आहे ते थोडासा गोंधळ झालेला असणार तुमचा, बट डोंट वरी, मी सगळं क्लिअर करणार आहे. आता सेकंड प्रॉब्लेम घेतला, याच्यामध्ये एक स्टीम पाईप, सेम प्रॉब्लेम, त्याची रेडियस आहे 10 सेंटीमीटर, कारण डायमीटर दिलाय 20 सेंटीमीटर आणि सांगितलं की त्याच्या कव्हरिंग आहे 6 सेंटीमीटरचं कव्हरिंग आहे, के वगैरे दिलेलं आहे. टेम्परेचर शोधायचं आहे. पहिला क्वेश्चन कुठं सुरू होतो, फाइंड म्हटलंय. काय शोधायचंय, टेम्परेचर. कुठलं टेम्परेचर शोधायचंय, हाफ वे. हाफ वे का मतलब क्या होता है, मतलब मिडल. ओके, हाफ वे का मतलब होता है मिडल ऑफ समथिंग. सो हाफ वे थ्रू कव्हरिंग म्हणजे कव्हरिंगच्या मिडलला काय टेम्परेचर असेल असं विचारलेलं आहे. सो इफ द पाईप सरफेस इज ॲट 200 डिग्री सेल्सिअस आणि आउटर सरफेसचं टेम्परेचर वगैरे दिले, नॉर्मल गोष्ट आहे. ह्या प्रॉब्लेम मध्ये मात्र तुम्हाला अजून ऍडिशनली काहीतरी शोधायचंय. काय शोधायचंय, हीट लॉस्ट शोधायचं आहे. काय शोधायचं आहे, हीट लॉस्ट. आणि त्यालाच आपण काय म्हणतो,
क्यू असं म्हणणार आहोत. म्हणजे क्यू म्हणजेच काय शिकलोय आपण, रेट ऑफ हीट कंडक्शन, आणि म्हणजेच काय, हीट लॉस. ओके, सो आता आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा डायग्राम काढायची आहे जेणेकरून आपल्याला एक बेटर क्लॅरिटी येऊन जाईल. म्हणजे बघा, पहिल्यांदा एक स्टीम पाईप घेतोय आपण आणि त्या स्टीम पाईपची रेडियस जी आहे ती इथे सांगितली आहे डायमीटर 20. इसका मतलब क्या हुआ, रेडियस क्या है, रेडियस 10 सेंटीमीटर. राइट, रेडियस किती झाली, 10 सेंटीमीटर. पुढे सांगितलं की त्या पाईपाला काय आहे, एक कवरिंग आहे. बरोबर, काय आहे, एक राईट. सो अशा प्रकारचं कवरिंग आहे आणि ते कवरिंगची जी काही हे आहे, लेअर आहे कवरिंगचा, तो किती आहे, 3 सेंटीमीटर. सो हा किती आहे, 3. राईट. सो आता तुम्ही जर बघितलं तर 3 + 10 असं किती झाले, 13 झालेलं आहे. बरोबर. आणि टेम्परेचर दिलेत आपल्याला, 2 टेम्परेचर दिलेत. पहिलं टेम्परेचर सांगितलंय, स्टीमचं टेम्परेचर जे आहे ते किती आहे, करेक्ट, किती सांगितलंय, द पाईप सरफेस इज ॲट 200 डिग्री सेल्सिअस. म्हणजे त्या स्टीमचं टेम्परेचर आहे 200 डिग्री सेल्सिअस. आणि आउटरचं किती आहे, कवरिंगच्या आउटर सरफेसचं किती आहे, 30 डिग्री सेल्सिअस. सो इथे तुम्ही काय लिहिणार आहात, 30 डिग्री सेल्सिअस. हे फक्त अंडरस्टँड होण्यासाठी. आणि मग तुमचा मेन क्वेश्चन आहे, तुम्हाला टेम्परेचर फाइंड आउट करायचं आहे कुठं, हाफ वे थ्रू द कवरिंग. मग समजा हे कवरिंग आहे, इथे तुम्ही हाफ इथपर्यंत कन्सिडर केलं तर तुम्हाला इथं काय टेम्परेचर असेल ते शोधायचं. आता मला एवढं सांगू शकता की हे जे एवढं डिस्टन्स आहे, ह्या डिस्टन्सचं नक्की मेजरमेंट म्हणजे लेंथ किती असणार आहे. ऑब्विसली 10 आहे, इथं किती आहे, आय थिंक इथे तुम्हाला जे काही कवरिंग दिलेलं आहे त्या कवरिंगची जी काही लेंथ आहे ती किती आहे, 6 सेंटीमीटर. म्हणजे इथं काय लिहायला पाहिजे आपण, 6. ओके, मग आता तिथं जर 6 लिहिलंय तर आता त्याच्या मिडलला म्हणजे हाफ किती होणार, ह्या 6चा हाफ किती होणार, 3 आणि हे 10 किती झाले, 13. ओके, आणि मग जेव्हा 13 आहे तेव्हा टेम्परेचर किती आहे, असा आपला क्वेश्चन आहे पहिला. ठीक आहे, पण आता आपण पहिल्यांदा गिवन लिहितोय या ठिकाणी. सो स्टेप नंबर 1 गिवन, त्याच्यामध्ये काय लिहितो आपल्याला आयडिया आहे, आता नीट समजून घ्या. ज्याच्यामध्ये इथे असेल रेडियस जे असते सेंटीमीटरमध्ये आणि ह्या बाजूला असेल टेम्परेचर जे आहे डिग्री सेल्सिअसमध्ये. बघूयात आपण, रेडियस जी आहे ती पहिल्यांदा किती दिली आहे, 10 सेंटीमीटर. आणि जेव्हा 10 सेंटीमीटर रेडियस तेव्हा टेम्परेचर किती आहे, 200 डिग्री सेल्सिअस. सेकंड केसमध्ये काय सांगितलं की पूर्ण एवढी सगळी रेडियस म्हणजे काय, 10 + 6 किती झाली आहे, 16. आणि तेव्हा आउटरला काय टेम्परेचर आहे, 30 डिग्री सेल्सिअस. आता विचारलंय काय, जेव्हा तुमची रेडियस किंवा डिस्टन्स हे किती असेल, 13 असेल, ॲट दॅट टाइम व्हॉट विल बी द टेम्परेचर असं विचारलेलं आहे. मग त्यावेळी टी ची व्हॅल्यू किती आहे हे आपल्याला शोधायचं. गिवन क्लिअर झालं, दिस इज नथिंग बट युअर फर्स्ट स्टेप. राईट. सेकंड स्टेपमध्ये काय करायचं आहे, अर्थातच के ची व्हॅल्यू पण आहे तिकडे. के ची व्हॅल्यू जी आहे ती आपण लिहिणार इथं. काय आहे के ची व्हॅल्यू, के इज इक्वल टू 0.003. राईट. सो बाय फुरियर्स लॉ ऑफ हीट कंडक्शन, काय आहे फुरियर्स लॉ ऑफ हीट कंडक्शन, पार्ट आहे आपला. रेट ऑफ हीट कंडक्शन पर युनिट एरिया इज इक्वल टू किंवा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे dt बाय, आता काय लिहिणार इथं, डिस्टन्स मेन्शन केलं रेडियस मध्ये म्हणून काय लिहिणार, dr. म्हणजे त्याचं एक व्हर्जन आपल्याला माहिती आहे, काय आहे ते व्हर्जन, q बाय a इज इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इंट्रोड्यूस करतो -k dt बाय dr. डोंट फॉरगेट, जे अगोदर केलं ना मित्रांनो बिलकुल सेम कॉपी पेस्ट करायचं आहे. म्हणजे सेकंड स्टेप जी आहे बिलकुल सेम, बिलकुल सेम, काही चेंज नाही. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये हीच चिटकवायची. ठीक आहे. सो हे झालं. आता याच्यावरनं आपण कोणाची व्हॅल्यू काढत असतो, क्यू ची व्हॅल्यू काढत असतो. सो क्यू किंवा याच्यामध्ये काय करूयात आपण, ए ची व्हॅल्यू पुट करूयात. सो पुट a इज इक्वल टू 2πr. राईट. मग काय मिळेल, q इज इक्वल टू -k 2πr dt बाय dr. बघा इथं सुद्धा सेम प्रोसिजर करायची, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा, पण q ला एका बाजूला ठेवायचं.
क्यू. आता हा डी आर आहे, डिनॉमिनेटरला आहे, त्याला इकडे आणायचं. काय झालं, न्यूमरेटरला आलं. आता इथे बघा 2πk कॉन्स्टंट आहे, त्यांना हात लावायचं नाही. -2πk ॲज इट इज लिहिला मी जागच्या जागी. इकडे आहे माझ्याकडे dt. आता कोण राहिला रे, हा आर आहे, इथं न्यूमरेटरला. इकडे आल्यावर तो कुठं जाणार सांगा, तो डिनॉमिनेटरला जाणार. आणि दिस इज नथिंग बट युअर व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, राईट. एकदा का व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मिळाला की आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं हे माहिती आहे आपल्याला. सो इंटिग्रेशन घेणार. मग काय होणार, इंटिग्रेशन घेतल्याच्या नंतर बघा हा क्यू कॉन्स्टंट आहे की नाही, त्याला आत्ताच बाहेर लिहून ठेवतो. सो dr/r इज इक्वल टू हा -2πk, हे सगळं कॉन्स्टंट आहे की नाही, म्हणून त्याला बाहेरच लिहून ठेवतो आणि डायरेक्ट इंटिग्रेशन घेतो dt. ओके, इथपर्यंत आलात. ओके, जर तुम्ही इथपर्यंत आला असाल आणि इथपर्यंत तुम्हाला जर समजलेलं असेल तर मंडळ आपला अत्यंत आभारी, कारण की सेकंड टाइम रिपीट करतोय. आणि आता जर तुम्हाला हे समजलं तर तुम्हाला याच्यावरचा क्वेश्चन कुठलाही असू द्या जमणार आहे. आता याच्यात मी काहीही चेंज केलेलं नाही, एक सिंगल नंबर सिंगल वर्ड सुद्धा चेंज केलेलं नाही. ही सेकंड स्टेप जी आहे बिलकुल कॉपी पेस्ट आहे, कुठलाही प्रॉब्लेम येऊ द्या हे चिटकवायचं. ठीक आहे, हीट कंडक्शनवर आला की हेच करायचं. सो नेक्स्ट स्टेप इज स्टेप नंबर 3. आणि स्टेप नंबर 3 मध्ये काय करणार आहोत आपण, पुट कंडिशन 1 and 2 इन ए. ए मध्ये पुट करायचंय म्हणजे काय करायचंय, तुमच्याकडे कंडिशन 1 आणि 2 जे आहेत त्यांचा यूज करायचा आहे. मग कसं यूज करणार बघा, क्यू इंटिग्रेशन 16 to 10, बरोबर का, 16 to 10. आता ही आरच्या साईडची लिमिट्स टाकलेत आपण, लक्षात घ्या, इकडे आर आहे म्हणून. सो इथे येणार dr/r इज इक्वल टू -2πk. आणि इथे टीचे लिमिट, टी काय आहे 30 to 200. आता कॅल्क्युलेशन करूयात. 1/r चं माहिती आहे आपल्याला काय, तर लॉग. पण आपण लॉग लिहितो का मित्रांनो, नाही, आपण काय लिहितो त्याच्याऐवजी ln लिहितो. काय लिहितो आपण, ln. ओके, सो ln काय येणार, ln r येणार, बरोबर, ln r. आणि त्याच्या लिमिट पॉईंट्स तिथं मेन्शन करणार आपण, फ्रॉम 16 to 10 इज इक्वल टू -2πk. आणि dt इंटिग्रेशन येतं t, त्याचे पण लिमिट पॉईंट्स लिहिणार 30 to 200. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, आपल्याला पहिल्यांदा टेम्परेचर शोधायचं का हीट लॉस शोधायचा हे ठरवायचं. आता इथे तुम्ही पाहिलं जर ह्या केसमध्ये टेम्परेचरच्या दोन्ही व्हॅल्यू गिवन आहेत, म्हणजे याचा अर्थ असा झाला की इथं पहिल्यांदा आपण काय करूयात, हीट लॉस लगेच शोधू शकतो ते करूयात. हीट लॉस शोधायचा आहे पहिल्यांदा, ठीक आहे. सो क्यूची व्हॅल्यू काढूयात पहिल्यांदा, ते सोपं दिसतंय मला. मग क्यू, आता इथे ln सांगा बरं काय करणार, आपण पहिल्यांदा अप्पर लिमिट पुट करतो, 10 मायनस ln 16, राईट, ln 16 इज इक्वल टू, आता हे -2πk जे आहे याची साईडला व्हॅल्यू काढून ठेवूयात आपण. काय, -2 × 3.14 × k ची व्हॅल्यू काय आहे गिवन बघा 0.003. आता तुम्ही हे 2πk हे जर आन्सर केलं तर याचा आन्सर जे आहे कॅल्क्युलेटरवर करायचं आहे, आन्सर साधारणतः 0.01884, राईट. ठीक आहे, ही व्हॅल्यू जी आहे 2πk ची इथे टाकूयात, -0.01884. आणि टी ची व्हॅल्यू जी आहे ती टाकूयात, बघा काय येते 200 अप्पर लिमिट -30. मग क्यू ची व्हॅल्यू काढायची, माहित नाही आपल्याला. सो आता इथे आपल्याला ln 10 - 16 हे तुम्ही कॅल्क्युलेटरवर करायचं आहे. आता आपण त्याच्यात जास्त वेळ घालवणार नाही. सो ln 10 - 16 जर केलं आपण तर आपलं जे आन्सर आहे ते येणार आहे 0, म्हणजे साइन मायनस असणार ऑब्विसली 0.4700. ठीक आहे, असं आपलं आन्सर येते, राईट. सो दिस इज इक्वल टू, आता ह्या दोघांचं आन्सर जर काढायचं झालं, कॅल्क्युलेशन करायचं झालं, 0.01884 × 170, किती हे 170. आणि मग ह्या दोघांचं जर आन्सर आपण जर कॅल्क्युलेट केलं तर ह्या दोघांचं आन्सर आपलं येणार आहे 3.2028. काय येतंय 3.2028. साइन काय मायनस, आता बघा इकडं पण मायनस साइन आणि इकडं पण मायनस साइन, हे एकमेकांना कॅन्सल करणार. आपलं टार्गेट आहे क्यू ची व्हॅल्यू फाइंड आउट करणं. क्यू ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार, 3.2028 अपॉन 0.4700.
आता हे पण कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि हे कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर क्यूची जी व्हॅल्यू मिळणार आहे तर ती आपल्याला मिळणार आहे 6.8144 आणि याचं युनिट असणार आहे मित्रांनो कॅलरी पर सेकंड. काय असणार आहे? कॅलरी पर सेकंड. म्हणजे क्यूची एक व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर मिळालेली आहे. ठीक आहे, क्यूची एक व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. क्यू इज इक्वल टू 6.8144. आता ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे, बट आपल्याला इथे हीट लॉस विचारलाय, हा पर आर विचारलाय. काय विचारलाय? पर आर. इथे काय शोधलंय आपण? पर सेकंड शोधलंय. मग आता आपल्याला एवढं कळतं, जर पर सेकंडचं आपल्याला पर आर मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर आपल्याला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल? तर आपल्याला 3600 एवढ्याने मल्टिप्लाय करायला लागेल, कारण 1 आर मध्ये किती सेकंड्स असतात? 3600 एवढे सेकंड्स असतात. म्हणून आपल्याला हे जर कन्व्हर्ट करायचं असेल तर आपण कसं करणार? क्यू इज इक्वल टू 6.8144 इंटू 3600 इज इक्वल टू, आणि मग हे जेव्हा कॅल्क्युलेशन आपण कॅल्क्युलेटरवर करू तेव्हा आपलं आन्सर येणार आहे. काय येणार आन्सर बघा? 24531.84 आणि आपलं युनिट असणार आहे कॅलरी पर आर. काय असणार आहे? कॅलरी पर आर. हे दुसरं लक्षात ठेवायचं क्यूची व्हॅल्यू. ठीक आहे, ही एक क्यूची व्हॅल्यू मिळाली आपल्याला पर आर. पण आपल्याला फक्त पर आर विचारलं का? नाही, पर आर थ्रू अ मीटर लेंथ. काय विचारलंय? थ्रू अ मीटर लेंथ विचारलेलं आहे. आणि हे आपण केलेलं आहे सगळं. ह्या सगळ्यांचं युनिट कुठलं आहे? सेंटीमीटर आहे. आणि हे सगळे कॅल्क्युलेशन काय आहे? फॉर अ सेंटीमीटर, सेंटीमीटर लेंथ पाईप. आता फॉर अ मीटर म्हटल्यावर आपल्याला माहिती आहे एका मीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात? 100. म्हणून ह्या आन्सरला काय करायचं असतंय? आता 100 ने मल्टिप्लाय करायचंय. आणि म्हणून आपण इथे लिहिणार आहोत हीट लॉस्ट पर आर थ्रू अ मीटर लेंथ पाइप इज इक्वल टू काय करायचंय? हे जे आन्सर तुम्ही काढलेलं आहे तर त्याला 100 ने मल्टिप्लाय करायचं. सो 24531.84 इंटू 100, राईट. सो तुमचा आन्सर जे आहे ऑब्व्हियसली येणार आहे इज इक्वल टू 2453184 आणि मग तुम्ही लिहिणार कॅलरी पर आर. हे तुमचं काय झालंय? दोन क्वेश्चन जे विचारलेत ना, टेम्परेचरचं एक आणि हीट लॉसचं एक, तर हीट लॉसचं आन्सर मिळालेलं आहे फायनल. स्टेप नंबर 4. आता काय बोलणार आपण? पुट कंडिशन 1 and 3 इन ए. मग ए हे जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये आपण 1 आणि 3 ह्या कंडिशन पुट करणार. मग तसं जर आपण केलं तर काय येते बघा? 1 आणि 3. ठीक आहे. आता एक महत्वाचा पॉइंट इथं सांगायचा मला आवर्जून, याच्यामध्ये जेव्हा आपण लिमिट पॉइंट्स पुट करणार ना तेव्हा मी काय सांगितलं बघा, इथे पहिल्यांदा इथे ह्या स्टेपमध्ये काय करतो रे? लिमिट्स कसे घेतो आपण? 16 to 10 घेतो. हे समजून घ्या बरं का, हे फार कॉम्प्लिकेटेड आहे आणि तुम्ही बरोबर की चूक हे इथं ठरणार. 16 to 10 म्हणजे असं खालनं वर आपण लिमिट्स घेत असतो. पण जेव्हा इकडे टेम्परेचर शोधायचं असतं तेव्हा मात्र फर्स्ट पासनं थर्ड कडे जात असतो. एवढं लक्षात ठेवायचं. फर्स्ट पासनं कुठे जातो? थर्ड कडे जातो. आता तुम्ही म्हणाल सगळ्यांनी फार फरक पडतो का? ऍक्च्युअली फरक साइन मध्ये पडणार आहे. क्यू आता आर ची व्हॅल्यू काय घ्यायला सांगितली? फर्स्ट पासनं तिकडे जायचं. सो 10 आणि 13 dr/r इज इक्वल टू -2πk इंटिग्रेशन. आता काय येणार आहे सांगा? इथं 200 आहे आणि 200 पासून कुठे जायचंय? टी कडे जायचं, म्हणजे टी आणि dt. आता याचा आन्सर नीट लिहूयात. क्यू याचा आन्सर येतं ln r. त्याचे लिमिट पॉइंट्स आहेत 10 to 13 इज इक्वल टू -2πk आणि याचे सुद्धा पॉइंट्स आहेत 200 to t. बघा इथे -2πk आहे, त्याची ऑलरेडी तुमच्याकडे व्हॅल्यू आहे. काय व्हॅल्यू काढलेली आहे तुम्ही? ही ती तिथं पुट करायची आहे.
आणि त्याचबरोबर क्यूची सुद्धा व्हॅल्यू काढली. कुठली लिहिणार क्यूची? सेंटीमीटरची चर्चा चालू आहे, म्हणजे ही क्यूची व्हॅल्यू लिहायची. लक्षात ठेवा, दोन व्हॅल्यूज ॲज इट इज टाकायच्यात. म्हणून ही मेथड मी प्रेफर करेल की याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी काही कॅल्क्युलेशन्स डायरेक्ट वापरता येतात फॉर सेकंड टाइम. क्यू जो आहे त्या क्यूची व्हॅल्यू टाकूयात. क्यूची व्हॅल्यू काय बघा इथं 6.8144. त्याच्यानंतर इथे आहे LN13 मायनस LN10 इज इक्वल टू -2πk व्हॅल्यू रेडी आहे आपल्याकडे, ही व्हॅल्यू टाकून द्यायची. -0.01884. ठीक आहे, 0. आणि टी जे आहे त्याचा अप्पर लिमिट काय? T-200. राईट. हे कॅल्क्युलेशन करायचं. कॅल्क्युलेटरवर हे सगळं टाकलं ना आपण, तर आपला आन्सर काय येईल बघा 6.8144. याचं आन्सर जे आहे, हे आन्सर जर कॅल्क्युलेट केलं तर ते येईल 0.2623 इज इक्वल टू -0.01884 आणि T-200. याला इकडे आणून डिवाइड करायचे आणि त्याला जर आपण डिवाइड केलं, ठीक आहे, तर 6.8144 0.2623 डिवाइडेड बाय 0.01884, अर्थात मायनस साइन आहे याला, इज इक्वल टू T-200. आता हे कॅल्क्युलेशन एका सिंगल क्लिकवर जर केलं तर ते येतं -94.8735 इज इक्वल टू T-200. आता हवी कोणाची व्हॅल्यू? टीची. मग टीला जागेवर राहू द्या, ह्या 200ला इकडे शिफ्ट करा. तो इकडे मायनस होता, तो इकडे आल्यावर काय होणार? प्लस होणार. म्हणजे काय होणार? प्लस झाल्यावर 200 मायनस 94.8735 इज इक्वल टू टी. आणि मग ह्या सिंगल क्लिकवर आपल्याला त्याचा आन्सर जे आहे ते आन्सर मिळून जाईल टी इज इक्वल टू 105.12. ठीक आहे, डिग्री सेल्सिअस. सो हे झालं टीचं फायनल आन्सर. हा मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे मित्रांनो, खूप वेळा विचारलेला आहे. आता मी तुम्हाला परत थोडंसं क्लिअर करून देतो, परत एकदा रिवाइज करण्याचा प्रयत्न करेल. पहिल्यांदा गिवन नीट समजून घेणं फार गरजेचं आहे. गिवन लिहिलं, त्याच्यानंतर फुरियर लॉ सेकंड स्टेप ॲज इट इज कॉपी करायची आहे, फिक्स ॲज इट इज कॉपी करायची सेकंड स्टेप. इथं आलात की थांबायचंय आणि इथं कंडिशन टाकायच्यात. ह्या कशासाठी? तर लिमिट्स पॉईंटसाठी आपल्याला परत इकडे जावं लागेल. मग ह्या तुमच्या इक्वेशनमध्ये लिमिट पॉईंट्स टाकायचे. कुठले लिमिट पॉईंट्स टाकायचे? तर ते कंडिशन 1 आणि 2. आणि इथे कॅल्क्युलेशन करायचे प्रॉपरली, इझी कॅल्क्युलेशन्स आहेत. इथं क्यूला आलात की इथं विचारलं, इथं सांगितलं काय किंवा आन्सर काय काढले आपण? कॅलरी पर सेकंड. कारण इथं सगळं सेकंड होतं, म्हणजे इथं सेंटीमीटरमध्ये वगैरे आहे ते सगळं. सो म्हणून मग आता त्याचं कन्व्हर्जन आपल्याला पर आर करायचंय. काय करायचंय? पर आर करायचं. आणि पर आर करायचं म्हणजे त्याला कितीने मल्टिप्लाय केलं? 3600 ने मल्टिप्लाय केलं, कारण तेवढे 1 आर इज इक्वल टू 3600 सेकंड्स. मग पर आर एवढं कन्व्हर्जन केलं. पर आर नुसतं विचारले का नाही, पर आरच्या पुढे जाऊन सुद्धा काय विचारले? पर आर थ्रू अ मीटर लेंथ पाईप. म्हणजे हे जे केलं होतं हे सेंटीमीटर लेंथच्या पाईपसाठी. आता हे मीटर लेंथ म्हणजे त्याला कितीने मल्टिप्लाय करायला लागला? 100. का? कारण 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. मग ते आन्सर आलं. तुमचं सेकंड आन्सर कंप्लीट झालंय. आता तुम्हाला फर्स्ट म्हणजे टेम्परेचर फाइंड आउट करायचे, त्याच्यासाठी वेगळं काही करायचं नाहीये. इक्वेशन एच परत घ्यायचंय. लिमिट पॉईंटचा इश्यू आलाय, मग परत कुठं जायचंय? आता कंडिशन 1 आणि 3 घ्यायचे आणि हे कॅल्क्युलेशन केले प्रॉपर, आन्सर येऊन जातं.